नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. कापूरवाडी येथील किरकोळ कारणावरून तसेच जाणीवपूर्वक आदिवासी भिल्ल समाज महिला पुरुषांवर जबर मारहाण करण्यात आली होती, तशी तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिला. या धरणे आंदोलनाला अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अरुण रोडे यांनी पाठिंबा दिला असून इथून पुढच्या काळात आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायमसोबत राहण्याचं आश्वासन दिलं. यावेळी मोहन गोलवाड, संदीप निकम, अनिल वाघ, रवींद्र माळी यांच्यासह आदिवासी समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या. आज नामदार श्री शिवाजीराव ढवळे साहेब, माडा सभापती, राज्यमंत्री दर्जा व संस्थापक अध्यक्ष एकलव्य संघटनाच्या वतीने जे आदिवासी समाजाच्या पीडित महिला किंवा अनेक लोकांवर जे अन्याय झालेला आहे त्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून वेळोवेळी गुन्हे दाखल होऊन सुद्धा प्रशासन आदिवासी समाज असल्यामुळे जाणीवपूर्वक गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून आज त्या समाजाला आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मागण्यासाठी जर धरणे आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा या प्रशासनाची काय भूमिका आहे? कारण हे जे पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी साहेब असेल, हे आपल्या लोकांच्या तक्रारीबाबत न्याय देण्यासाठी ते आपले सेवक आहेत. तर त्या सेवकांनी या पीडितांना न्याय दिला नाही म्हणून आज हे धरणे आंदोलन आहे. आणि जर येत्या 1-2 दिवसात जर त्यांनी न्याय दिला तर या समाजाच्या वतीने एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. आणि या आंदोलनाला अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसापूर्वी कापूरवाडी या नगरलगतच्या गावामध्ये तेथील गावगुंडांनी आदिवासी महिलांवरती जीवघेणा हल्ला केला. पुरुष कोणीही घरी नसताना त्या गावातल्या गावगुंडांनी त्या आदिवासी वस्तीवरती येऊन अमानुष पद्धतीनं मारहाण केलेली आहे. आणि म्हणून यामध्ये फक्त 2 आरोपी अटक झालेले आहेत. एवढा मोठा जीवघेणा हल्ला होऊन इतक्या गंभीररित्या जखमी झालेले असताना सुद्धा अजूनही 4 आरोपी फरार आहेत. आणि म्हणून या दखलपात्र गुन्ह्यामध्ये ह्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याची आवश्यकता होती. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची आवश्यकता होती. परंतु अजूनही ते आरोपी फरार आहेत. आणि म्हणून इथल्या प्रशासनाचा आदिवासी समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या या कृतीवरनं स्पष्ट होत आहे. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे की आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे. आदिवासींनी या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन केलंय. जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारा हा समूह आहे. आणि असा हा देशाचा मूळ मालक आज तो त्याच्या गावामध्ये जर सुरक्षित नसेल, त्या महिलांच्या आबरूची धिंडी विशीला टांगण्याची मनोवृत्ती अशा गावगुंडामध्ये असेल तर त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे. या मागणीसाठी आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष योगेश निकम यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन चालू आहे. नाही, आता पोलीस या संदर्भामध्ये या आंदोलनाची दखल घेऊन काय कारवाई करतात या संदर्भामध्ये मी थोड्याच वेळात SP साहेबांशी बोलणार आहे. आणि मग 1-2 दिवस त्या गोष्टीची वाट बघून याला एक व्यापक आंदोलनाचं स्वरूप आपल्याला करता येईल का? कारण इथं जर केवळ धरणे आंदोलना हे जर अदखलपात्र प्रशासनाच्या दृष्टीनं जर असेल तर उग्र स्वरूपाचं आंदोलन त्यांना मान्य असेल तर ते हे आदिवासी मिळून आम्ही नक्कीच करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.